आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश हरभऱ्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 400 ग्रॅम आणले होते, म्हणजे अर्धा किलो आणलेले। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया। मिक्सरला बघा मी बंद चालू करून असं दरदरीत करून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, तर हे वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। मी ह्यात टाकणार आहे पोहे। आता हे आपण टाकून घेऊया। ह्याला काय केलेलं आहे बघा, मी स्वच्छ धुवून चाळणीमध्येच ठेवलेले आहेत, ते आपण हे टाकून घेऊया। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो पण असा बारीक केलेला आहे। अर्धा चमचे धणे घेतलेले आहेत, ते पण बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेले जिरेची पावडर आहे ही। त्यात टाकायचे थोडेसे सफेद गरम मसाला पावडर, थोडासा कढीपत्ता, थोडीशी मिरची पावडर टाकायची। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद टाकायचे, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर। आता हे पहिलं काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचे। 1 चमचा फक्त बेसन पीठ। तर आता हे मी बेसन पीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करते। असे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे पकडू शकता बघा, अशा पद्धतीमध्ये। गॅस आहे मीडियम। तेल आपल्याला एकदम असं धूर निघस्तोवर असं गरम नाही करायचं। हे बघा अशा पद्धतीत सोडून घ्यायचे। पलटी करून घेऊया अशा पद्धतीने। बघा मस्त असा कलर येतो त्यांना, आणि खरपूस असे चांगले आतून फ्राय करून घ्यायचे, छान लागतील। मस्त असे बघा चांगले झालेले आहेत फ्राय। प्लेट घ्यायची किंवा चाळण तुमच्याकडे असेल तर चाळण घ्या, कधी पण अशा गोष्टीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे ते तेल काय जर असेल तर मग ते नितळून जाईल। वरून कडक, आतून बघा एकदम सॉफ्ट खायला।